श्रीराम वरदायिनी ही सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पार्वतीपूर म्हणजेच पार या गावची ग्रामदेवता. महाबळेश्वरच्या रडतुंडीच्या घाटापासून 6 मैल अंतरावर तर प्रतापगडच्या दक्षिणेला पायथ्याला पार हे गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापूर्वीपासून हे मंदिर इथे आपल्याला पाहता येतं. चंद्रराव मोरे घराण्याने हे पहिले मंदिर इकडे बांधलेलं आहे. पार्वतीपूर म्हणजेच पार ही एक बाजारपेठ होती. वाई, मेढा त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर इत्यादी ठिकाणाहून व्यापारी लोक येत असत. श्री आदिशक्ती श्रीराम वरदायिनी हे महाराष्ट्रातील जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील हिंदू मराठा सरदार कुलवंत मराठा घराणी या सर्वांची कुलदेवता म्हणजे श्रीराम वरदायिनी देवी. सध्याच्या या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शिवाजी महाराजांनी केलेली आहे. तरी त्यापूर्वी खुद्द ब्रह्म, विष्णू, महेश यांनी या वरदायिनी देवीची स्थापना केलेली होती. जावळी हा भाग म्हणजे पृथ्वीवरचा हिरवागार परिसर. या परिसरातील हवा शुद्ध असून प्रदूषण प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे. पार पासून आतमध्ये जाण्यासाठी डांबरी रस्ता असून जंगल सफारी करून आपण मंदिराजवळ पोहोचतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामुलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो आहोत या जावळी खोऱ्यामध्ये पार गावामध्ये मंदिर आहे आदिशक्ती श्रीराम वरदायिनी मंदिर. याचा इतिहास व आजूबाजूची सर्व पाहणी या मंदिराची आपण करणार आहोत. तर चला पाहूया हे मंदिर. जावळीच्या घनदाट जंगलात हे मंदिर स्थित आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिराच्या आवारात महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांची भव्य अशी मूर्ती नजरेस पडते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मान आपसूक मुजऱ्यास वागते. मंदिरात आपल्याला दगडी दीपमाळ आपल्या नजरेस पडते. मित्रांनो, एकेकाळी जागृत ज्वालामुखीचा प्रदेश म्हणून कोकण व कोकणातील हा प्रदेश, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा जावळी प्रदेश. पुरातन काळात या गावाला पार्वतीपूर या नावाने ओळखले जायचे. प्रतापगड पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर हे गाव असून पूर्वी या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रतापगडावरील भवानीचे हे प्रतिरूप आहे असं मानलं जातं. श्रीराम वरदायिनी हे आदिशक्तीचे रूप आहे. आदिशक्तीने युगायुगात अनेक प्रकारची रूपे धारण करून वेगवेगळ्या अवतारात अनेक दैत्यांचा संहार करून या धरतीला वाचवले आहे. या देवीने ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही वर देऊन त्यांचे समाधान केलेले आहे. 16व्या शतकात रामदासांनी आपल्या समर्थ विचारांच्या मुशीतून श्रीराम वरदायिनी हे माझं कुलदैवत आहे असे घोषित केलं व या नावाला विशेष तेज प्राप्त करून दिलं. तुळजापूरची आई भवानी माता आणि पारगावची श्रीराम वरदायिनी या एकच आहेत ही भावना श्री समर्थांनी शिवाजी महाराजांच्या मनात पक्की केली होती. या देवीची जत्रा वर्षातून 2दा भरत असते. मुख्य सभा मंडपासमोर पटांगणात एक प्राचीन झाड आहे, तेथे बगाड लागते. नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात घटस्थापना करून 9 दिवस नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर 2 मूर्त्या आहेत. डाव्या बाजूला असणारी सुमारे 2.5 फूट उंच मूर्ती ही वरदायिनी तर 3 फूट उंचीची मूर्ती ही श्रीराम वरदायिनी यांची आहे. या मंदिरात थोड्या पायऱ्या वर चढून गेल्यानंतर प्रथमतः आपल्याला नंदी महाराज आपल्याला दिसतात. या नंदी महाराज यांचं आपण दर्शन घेऊया.
व त्यानंतर मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपल्याला महादेवांची पिंड दिसते. या पिंडीचंही आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, आपण प्रतापगडास भेट दिल्यावर या मंदिराला आवर्जून भेट देऊन भवानी मातेचं दर्शन नक्की घ्या. आजूबाजूचा निसर्ग पाहून, पृथ्वीवरील सर्वात हिरवागार परिसर पाहून देवीचं दर्शन घेतल्यानंतर जो आनंद मिळेल तो आपल्याला नक्कीच द्विगुणित करेल. मित्रांनो, आपण मुंबईवरून आलात तर 211 किलोमीटर, आपण पुण्याहून आलात तर 138 किलोमीटर आणि आपण साताऱ्यावरून आलात तर 75 किलोमीटर व महाबळेश्वर पासून 19 किलोमीटरवर श्रीराम वरदायिनी या मंदिराचे आपण दर्शन घेऊ शकतो. प्रतापगडास भेट देण्यास आलेली सर्व मंडळी या श्रीराम वरदायिनी देवीचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून या मंदिरास भेट देतात. तर नक्की या आई भवानीचं दर्शन घेण्यासाठी. तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.